नमस्कार, पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी परफेक्ट अशी पावभाजी करण्यासाठी अगदी विकत जो ब्रँडेड मसाला मिळतो त्याप्रमाणेच घरच्या घरी पावभाजी मसाला तयार करणार आहोत। तर यासाठी आपण पॅन गरम करून घेतलेला आहे आणि गॅस लो फ्लेमला घेतलेला आहे। 2 चमचे जिरं घेतलेलं आहे आपण इथे। जिऱ्यासोबतच आपल्याला धने घ्यायचे आहे। धने पण आपण 2 चमचे घेणार आहोत। सगळं साहित्य घ्यायला आपण 1 चमचा इथे यूज करतो आहे। बडीशेप घ्यायची आहे, 2 चमचे बडीशेप घेणार आहोत आपण। ही आपली 2 चमचे बडीशेप। अगदी 1 मिनिटासाठी हे तिन्ही साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे। खूप जास्त वेळ नाही, फक्त 1 मिनिटासाठी आपण भाजून घेणार आहोत। लो फ्लेमलाच हे भाजून घ्यायचं आहे। याप्रमाणे भाजून घ्यायचं छान। आणि आता आपल्याला यात काही अजून मसाले ॲड करायचे आहे। तर इथे अर्धा चमचा मिरे घेतलेले आहे, साधारण 18 ते 20 मिरे आहेत। हे लवंग घ्यायची आहे, 10 ते 11 लवंग घेतलेले आहे। 1 कर्णफूल, 1 मोठी विलायची घेतलेली आहे, 2 हिरवी विलायची घेतलेली आहे आणि 1 दालचिनीचा 2 इंच एवढा तुकडा घेतलेला आहे। हे पण आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट आपल्याला मंद गॅसवर हे सगळं साहित्य परतवून घ्यायचं आहे। तेजपान, 3 तेजपान घेतलेले आहे। 1 मोठं तेजपान आहे, ते आपण तोडून घालून घेऊया। छान असं भाजून घ्यायचं आहे हे पण। आणि इथे लाल मिरची घेतलेली आहे मी, तर साधारण 8 ते 10 या लाल मिरची घेतलेल्या आहे। लाल मिरची आपली बिलकुलही तिखट नाही आहे, ही पण आपल्याला भाजून घ्यायची आहे। हे सगळं साहित्य आपण 2 ते 3 मिनिट भाजून घेतो आहे। व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। छान असा धूर सुटतपर्यंत आणि सुगंध सुटतपर्यंत आपल्याला हे साहित्य भाजून घ्यायचं आहे। मसाल्यांचा सुगंध एकदा यायला लागला की आपलं भाजणं थांबवून घ्यायचं आहे आपल्याला। तोपर्यंत आपण हे असंच परतत राहूया। तुम्ही बघू शकता हलका हलका धूर दिसतो आहे आणि हे सगळं साहित्य आपलं छान असं भाजून होत आहे। तर साधारण 3 मिनिट आपले झालेले आहे आणि हे सगळं साहित्य आपलं छान असं भाजून झालेलं आहे। तर आपण गॅसची फ्लेम बंद करून देऊया आणि हे साहित्य आपण एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊया। तर हे मी इथे काढून घेतलेलं आणि हे बघा छान असं थंड झालेलं आहे। मिक्सरच्या पॉटला आपण हे सगळं साहित्य काढून घेऊया। यात आता आपल्याला काही ड्राय मसाले घालायचे आहे। तर ड्राय मसाल्यांमध्ये मी सुंठ पावडर घेतलेला आहे, अर्धा चमचा सुंठ पावडर घालायचं आहे, अर्धा चमचा हळद, कसुरी मेथी अर्धा चमचा, आमचूर पावडर घेतलेला आहे, ही साधारण 1 ते 1.5 चमचा आहे, पूर्ण घालून घेतलेलं आहे, 1.5 चमचा एवढं आहे ते। अर्धा चमचा काळं मीठ घातलेलं आहे, 1 चमचा साधं मीठ घालायचं आणि हे सगळं साहित्य मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे आपल्याला। छान असं पावडर करून घ्यायचं आहे। तर हे बघा छान असं हे पावडर आपलं तयार झालेलं आहे। सुरेख असा सुगंध सुटलेला आहे आणि मस्त असं पावडर तयार झालेलं आहे आपलं। पुन्हा गाळून घ्यायची गरज नाही। तर यात आता आपल्याला अगदी मार्केटला जे ब्रँडेड मसाले मिळतात तसा रंग येण्यासाठी आपण इथे लाल मिरची पावडर ॲड करणार आहोत। काश्मीरी लाल मिरची पावडर आपण इथे घालणार आहोत। तर 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहोत आपण, 1 आणि हे 2 चमचे। पुन्हा अगदी अर्धा मिनिटासाठी आपण हे मिक्सरवर फिरवून घेणार आहोत। अगदी अर्धा मिनिटासाठी आपण हे फिरवून घेतो आहे। सगळं साहित्य आपलं छान बारीक झालेलं आहे, फक्त मिक्स व्हावं म्हणून आपण हे फिरवून घेतो आहे। तर हे छान असं मिक्स झालेलं आहे बघा, सुरेख असा रंग आलेला आहे। अगदी विकत जे ब्रँडेड मसाले असतात तोच रंग आलेला आहे। टेस्ट मात्र त्याहीपेक्षा छान आलेली आहे। मी इथे थोडासा मसाला चाखून बघितला। सगळा मसाला आपण एका बाउलमध्ये काढून घेतो आहे। तर हा आपला अगदी विकत मिळतो तसा मसाला तयार झालेला आहे। परफेक्ट अशी पावभाजी करण्यासाठी आपला मसाला तयार झालेला आहे। हा मसाला वापरून तुम्ही पावभाजी नक्की करू शकता।
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल आहे. जर तुम्ही पावभाजी केली आणि हा मसाला वापरला तर मला कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.